विजय झाला, तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच घाटलेकरांनी मनात ठरवूनच ठेवलेलं की मीनाक्षी पाटणकरांना विजयी करायचं. त्यांनी ठरवूनच ठेवलं. जे आम्ही बघत होतो प्रचार करताना, समोर आमचा प्रचार चालू होता, इकडे पैसा वाटप चालू होता. खरंच आम्ही आज घाटलेकरांचा विजय आहे हा. सत्तेचा विजय की निष्ठेचा विजय आहे इथे? हा तर खरं तर निष्ठेचा विजय आहे हा. याचं श्रेय नेमकं कुणाकुणाला देणार? श्रेय विभागातील सगळे नागरिक पदाधिकारी सगळेच आहेत, पूर्ण घाटलेकर विभाग सगळ्या. अनिल पाटणकरांना श्रेय कधी देणार? अनिल पाटणकर तर एकच आहे. मी बोलली आता 2007ला जे त्यांच्या मनात एक. सध्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. मुंबईमध्ये प्रभाग 27 मध्ये भाजपच्या नीलम गुरव या विजयी झालेल्या आहेत. तर भाजपच्या हेतल गाला या प्रभाग क्रमांक 97 मधनं विजयी झाल्यात. मुंबईत आतापर्यंत लागलेले निकाल भाजपचे 48 जागांचे, ठाकरेंचे 42 जागा. मुंबईमध्ये लागलेले निकाल आपण पाहतो. मनसेला देखील 4 जागा मिळाल्यात. काँग्रेसचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत. हे विजयी आकडे आहेत. भाजप 48, ठाकरे 42, शिंदेचे 15 विजयी झालेले आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फारसा फरक यामध्ये पाहायला मिळत नाही. भाजप 48 तर ठाकरेंचे देखील 42 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेत. हे निवडणूक आयोगाकडून आलेले आकडे आहेत. शिंदे सेनेचे 15 उमेदवार आतापर्यंत मुंबईमध्ये विजयी झालेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये लागलेला निकाल जर बघितला तर प्रत्येक पक्षाचा जर निकाल बघितला तर भाजपला 48 जागा मुंबईमध्ये मिळालेल्या आहेत. तर मनसेला 4 जागा, काँग्रेसचे 13 उमेदवार तर ठाकरे गटाचे 42 उमेदवार आणि